त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, मग काहीतरी चटपटीत नवीन खावंसं वाटतं आणि मग वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी असो किंवा फक्त हीच भाजी खाल्ली तरी चालेल अशी आपण आज चटपटीत भरली मिरची बघणार आहोत। अगदी सोपी आहे, 5 ते 10 मिनिटात बनवून तयार होते आणि चवीला खूप चटपटीत, खूप टेस्टी लागते, तोंडाला चवच येईल अशी। तर ही मिरची बनवण्यासाठी इथे मी पाव किलो इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। या डब्बू मिरच्या म्हणता याला किंवा भावनगरी मिरची असं देखील म्हणता। या स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि पुसून घेतल्या आहे, सुकवून घेतल्या आणि त्यानंतर यामध्ये आपण मसाला भरायचा आहे। त्यासाठी सुरीने अशा पद्धतीने चीर द्यायची मध्ये आणि यामधील बिया काढून टाकायच्या। या चवीला खूप तिखट नसतात, पण काही वेळेला या तिखटही असतात, त्यामुळे याच्या बिया काढून टाकल्या आहे म्हणजे मसाला स्टफ करता येईल। तर सर्व मिरच्यांच्या बिया काढून तयार करून ठेवल्या आहे। इथे आता गॅसवर एक पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 2 चमचे इतकं बेसन घेतलं आहे आणि ते छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। घाईच्या वेळी बेसन भाजलं नाही असंच वापरलं तरी देखील चालेल, पण आपली मिरची आणखीन खमंग लागते, त्यामुळे हे बेसन मी हलकंसं भाजून घेत आहे। तुम्ही असं वापरलं तरी चालेल। तर अगदी मिनिटभरच लागतो आणि हे बेसन छान भाजलं जातं। तर अगदी मिनिटभरातच छान सुगंध यायला लागला आहे, बेसन छान भाजून झालं आहे। मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आणि यामध्ये 4 चमचे इतकं भाजलेल्या दाण्याचा कूट टाकला आणि 2 चमचे इतकं सुकं खोबरं टाकलं आहे, खोबऱ्याचा किस वापरला आहे। आता यामध्ये पाव चमचा इतकी हळद टाकली आहे, 1 मोठा चमचा इतकं लाल तिखट टाकलं आहे। तुम्हाला तिखट कितपत हवं त्यानुसार तिखट कमी अधिक करू शकता, मी आणखीन थोडं टाकून घेतलं आहे। पाव चमचा इतकं जिरं टाकलं आहे, 1 चमचा धने पावडर टाकली आहे, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं, 5-6 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि हे मिक्सरला अगदी जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे। तर इथे आपल्या मिरच्याही रेडी आहे आणि हे ग्राइंड करून झालेला आहे मसाला। हा मिक्सरच्या भांड्यातनं काढून घेऊ, मिरची वगैरे सगळं यातच टाकल्यामुळे छान मिक्स होतं। तर यामध्ये एक खड्डा करून घेतला आणि यामध्ये 1 चमचाभर इतकं तेल टाकून घ्यायचं आहे। अगदी झटपट बनवून तयार होणारी ही मिरची आहे। तर 1 चमचाभर इतकं साखर टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा इतकं लिंबाचा रस टाकला आहे, म्हणजे हा मसाला खूप चटपटीत लागतो आणि खूप टेस्टी असा चवदार लागतो। वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे बारीक कट करून। तर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। लिंबू नसेल आमचूर पावडर वापरली तरी चालेल। आता छान मिक्स झालं आहे। तेल कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी थोडं तेल टाकू शकता। मिरच्यांच्या क्वांटिटीप्रमाणे मसाल्यांची क्वांटिटी वाढवली तर तेलही वाढवावं लागेल। आणि आता हा मसाला या मिरच्यांमध्ये छान स्टफ करून घ्यायचा आहे। भरपूर मसाला भरायचा म्हणजे टेस्टी लागता, चवदार लागता या मिरच्या। तर याच पद्धतीने मी सर्व मिरच्या भरून घेत आहे। मी या अगोदरही भरली मिरचीची एक रेसिपी दाखवलेली आहे, तिच्यामध्ये देखील अगदी वेगळ्या पद्धतीचा मसाला स्टफ केला आहे आणि भरवा मसाला कसा बनवायचा म्हणजे अगदी झटपट भाज्या बनवण्यासाठी 100 पेक्षा अधिक भाज्या बनवता येईल असा मसाला कसा बनवायचा ते देखील दाखवलं आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनवर दिलेली आहे, ती देखील नक्की चेक करा। तर आता इथे बोलता बोलता सर्व मिरच्या स्टफ करून झालं आहे, थोडा मसाला उरला आहे। आता पुन्हा तोच पॅन मी पुसून घेतला आहे आणि त्यामध्ये पुन्हा 1 मोठा चमचाभर इतकं तेल टाकून घेतलं आहे आणि यामध्ये जिरं टाकलं आहे फोडणीसाठी। हिंग आणि जिऱ्याची फोडणी द्यायची म्हणजे खूप रुचकर लागतं, खूप टेस्टी लागते। तर आता हे सर्व पसरवून घेतलं म्हणजे सगळ्या मिरच्यांना हे लागल्या जाईल आणि या पद्धतीने एक करून मिरच्या अरेंज करून घ्यायच्या आहे, ठेवून घ्यायच्या आहे। ज्या मोठ्या मिरच्या आहेत त्या मी सेंटरला अरेंज केल्या आहे आणि छोट्या मिरच्या या पद्धतीने साईडला मांडून घ्यायच्या आहे। या पद्धतीने मांडून घेतल्या की अगदी एकसारख्या सगळ्या मिरच्या भाजल्या जातात, त्यासाठी इथे पसरट पॅन वापरला आहे। आता झाकण ठेवून लो फ्लेमवर 2 मिनिट या मिरच्या छान भाजून घ्यायच्या। तुम्ही तव्यावर देखील ही स्टेप करू शकता, भाजून घेऊ शकता, वरून झाकण ठेवलं की झालं। आता या 2 मिनिटांनंतर उलटवून बघितल्या, अगदी मस्त भाजल्या गेली आहे एक साईडने ही मिरची। तर आता या पलटवून घेऊ, एक करून हाताने किंवा चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही पलटवून घ्यायच्या आहे। अगदी झटपट बनवून तयार होणारी मिरची आहे आणि खूप खरपूस आणि खमंग लागते ही मिरची, कारण ही भाजलेली आहे त्यामुळे। आता पलटवल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने
या पद्धतीने हलकंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे दुसरी साईड देखील छान भाजलं जाईल। आता लो फ्लेमवरतीच पुन्हा 1 ते 1.5 मिनिट या छान भाजून घ्यायच्या आहे। आता 1.5 मिनिटांनंतर मी झाकण उघडून बघितलं तर मिरची दुसऱ्या साईडने देखील अगदी छान खरपूस अशी भाजल्या गेली आहे। पण साईडच्या मिरच्या या थोड्याशा कमी भाजल्या गेल्या आहे, त्यामुळे ज्या सेंटरच्या मिरच्या आहेत त्या साईडला करून घ्यायच्या आणि साईडच्या मिरच्या सेंटरला ठेवायच्या, म्हणजे सगळ्या छान भाजल्या जातील। आणि अगदी पुन्हा मिनिटभर या अशाच भाजू द्यायच्या आहे। तर सगळ्या मिरच्या मी पुन्हा पलटवून घेतल्या आणि साईडच्या मिरच्या मध्ये अरेंज करून घेतल्या, म्हणजे सगळ्या छान भाजल्या जातील। आणि यावरती आता हा मसाला, उरलेला जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे, म्हणजे छान चव लागते। हा मसाला देखील खायला खूप चटपटीत आणि छान लागतो चपातीसोबत, त्यामुळे उरलेला सगळा मसाला टाकून द्यायचा आहे। शेवटी टाकायचा म्हणजे तो करपणार नाही मिरच्या भाजताना, नाहीतर अगोदर टाकला तर तो जळण्याची शक्यता असते, त्यामुळे शेवटी टाकायचा। आणि पुन्हा थोड्या वेळानंतर मी ज्या मिरच्या पूर्णपणे शिजल्या आहे, भाजल्या आहे, त्या काढून घेणार आहे। इथे आपण पाण्याचा वापर केला नाही, फक्त वाफेवर या मिरच्या शिजवून घेतल्या आहे, त्यामुळे चवीला खूप छान लागतात। तर सगळ्या मिरच्या तयार झाल्या आहे, मस्त काढून घेतल्या आहे। दिसायला जितक्या सुरेख दिसतात, खायला तितक्याच चटपटीत आणि चटकदार होतात। तर एक वेळ नक्की बनवून बघा, घाईच्या वेळी देखील 5 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते। वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खा किंवा फक्त चपाती यासोबत खाऊ शकता, अशी भन्नाट चटकदार ही रेसिपी होते। तर आजची ही चटकदार मिरची कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। बाय बाय।